ಆತ್ಮೀಯ H60 ನ್ಯೂಸ್ ಅರ್ಥಾತ್ ಕೆ ಸೀತಾರಾಮ್ ನ್ಯೂಸದ ವೀಕ್ಷಕರೇ, ನಾನು ನಿಮ್ಮವ ಎಂ ಆಯುಧ ಮಲ್ಲಪ್ಪ ಜೊತೆ ಅವರು. ತಾವು ಈಗ ಸುದ್ದಿಗಳ ಲೋಕಕ್ಕೆ ಎಂಟ್ರಿ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದೀರಿ. ಈ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಪ್ರತಿಯೊಂದು ನೋಡೋ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಹೊಸ್ತಾ ಇರಿ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಸುದ್ದಿಗಳು ನಿಮಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ಬದುಕಿಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ವೈಚಾರಿಕೆಗಾಗಿ, ನಿಮ್ಮ ತಿಳುವಳಿಕೆಗಾಗಿಯೂ ನಿಮಗೂ ಗೊತ್ತು. ಜೊತೆಗೆ ನಮಗೂ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ಇದೊಂದು ಮಾತಾಡುವಂಥ ಜೊತೆಗೆ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಬಿಡುವಂಥ ಕೆಲಸ. ಈ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನಾವು ನಿಮ್ಮೊಂದಿಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಈ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು. ज्यावेळी पाकिस्ताननं आमच्या भारतावर हल्ला केला त्यानंतर तात्कालिक आमचे केंद्र सरकार त्यांना जवानांना आमचे आदेश दिला. त्यामध्ये त्या दोन महिलांचा एवढा त्याच्यात योगदान आहे. तर त्याच्यामध्ये एक महिला आमची बेळगाव जिल्ह्याची आहे, म्हणून मला अभिमान वाटतो आहे की भारत सैनिक काय केलं आणि त्यांनी केलं. पाकिस्तानने हल्ला केल्याच्या नंतर आमचे सैनिक जाऊन तिथं हल्ला करून, ह्या दोन महिलांनी हल्ला करून येऊन त्यांचं पाकिस्तान सगळं हे केलेलं आहे. त्याच्यानंतर केंद्र सरकारचं आणि ह्यांना मी माझ्याकडनं अभिनंदन करतो. आणि त्याच्यानंतर मला त्या भारतामध्ये राहतो मी. भारतवर माझं गर्व आहे आणि मला फार गर्व आहे. आणि या भारतामध्ये राहण्याबद्दल माझ्या थारवर मी त्यांचं चित्र ऑपरेशन सिंदूर त्या राबविल्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद म्हणतो केंद्र सरकारचा आणि ह्या दोन महिलांचा. पूर्ती माझ्या भारताच्या जवानांना माझा एकच आदेश आहे, मी ह्याच्यानंतर आपल्या देशाची रक्षा करणाऱ्याला माझा सल्यूट आहे त्यांना माझ्याकडनं. आणि हे करून माझं दोन शब्द हे बोलतो. आणि मी शिवा चौगुले, महिनाबाई फाउंडेशन. आणि ह्याच्यानंतर भारत आमची रक्षा करतील आणि भारताचे सैनिक असेच राबवतील त्यांची त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद. पूर्ती भारताच्या जवानांना माझा धन्यवाद आणि दोन महिलांना माझा धन्यवाद. बेळगावातच झालं की नाही तुमचं काम? नाही होते. हे दिला 1 तारीखला कोर्ट परत नाही झाल्यावर ते सांगा. नागरिक हितरक्षण समितीच्या वतीनं आज तिरंगा यात्रा आयोजित केलेली आहे. या तिरंगा यात्रेमध्ये भाग घेतलेले सर्वांना मी धन्यवाद आणि अभिनंदन करतो. की सैनिकांच्या बरोबर देशातले प्रत्येक नागरिक आहेत हे दाखवून देण्यासाठी, त्याचबरोबर आम्ही सगळे एक आहोत हा सुद्धा या यात्रेच्या माध्यमातून एक संदेश देण्याचं काम
बेळगाव दक्षिणचे नागरिक करत आहेत, त्यासाठी त्यांना धन्यवाद आणि अभिनंदन. ಆದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ರಲ್ಲ, ಏನು ಅನಿಸ್ತು ನಿಮಗೆ? ಇದರಲ್ಲೇ ನಿಮ್ಗೆ ಲೈಕ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಡಿಸ್ಲೈಕು ಆಗಿರ್ಬೋದು, ಕಾಮೆಂಟ್ ಬೇಡಪ್ಪ ಅಂತೂ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಶೇರ್ ಮಾಡಬಾರ್ದಪ್ಪ ಅನಿಸಿರ್ಬೋದು, ಅದು ಮಾಡಬೇಕು ಅನಿಸಿರ್ಬೋದು. ಏನಾದರೂ ಆಗಲಿ ಶೇರ್ ಮಾಡ್ತಾಯಿರಿ, ಈ ನ್ಯೂಸ್ಗಳನ್ನ ಹಂಚ್ತಾ ಇರಿ, ಜೊತೆಗೆ ಇದಕ್ಕೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗ್ತಾಯಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ H60 ನ್ಯೂಸ್ ಅರ್ಥಾತ್ ಹೇ ಸೀತಾರಾಮ್, ಇದು ಸತ್ಯದ ಕೈಗೆ ನಡಿ. ವಂದನೆಗಳು.